नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आम्ही काही नवीन कार्यक्रम आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत. या नवीन कार्यक्रमांमधला एक कार्यक्रम आहे पुस्तकवाला. या पुस्तकवाला कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची समीक्षा, त्याचा रिव्ह्यू, पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, कोणती माहिती तुम्हाला मिळणार आहे, ते वाचल्यानंतर आम्हाला काय वाटलं त्या पुस्तकाबद्दल, तो सगळा रिव्ह्यू, त्याची समीक्षा आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. त्यासोबतच पुस्तकांचे जे लेखक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये मराठीचे लेखक आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती ते लिहत असतात. त्या लेखकांच्या मुलाखती देखील आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. त्या लेखकांची ओळख, लेखक म्हणून ते कसे तयार झाले, का कोणत्या गोष्टीने त्यांना प्रेरित केलं, या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्या समोर घेऊन येणार. आणि त्यासोबतच आगामी पुस्तकांची माहिती देखील, जे प्रकाशन होणार आहेत, पुस्तकं प्रकाशनपूर्व पुस्तकांची माहिती देखील आम्ही तुमच्या समोर या सेगमेंटमध्ये, पुस्तकवाला या सेगमेंटमध्ये आम्ही घेऊन येणार आहोत. आणि त्याचा पहिलाच एपिसोड आज आपण 1 डिसेंबर रोजी करत आहोत. आणि आपल्यासोबत डॉक्टर विलास खरात सर, अर्थातच ते लेखक आहेत. त्याशिवाय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, जे नवी दिल्ली येथून जे त्यांचं काम चालतं, त्या संस्थेचे ते डायरेक्टर देखील आहेत. डॉक्टर विलास खरात सर आपल्यासोबत नवी दिल्ली येथूनच जोडले गेलेले आहेत. आणि त्यांना इथे बोलवण्याचं कारण, आपल्या मंचावरती आमंत्रित करण्याचं कारण असं आहे की त्यांनी पुस्तकं, म्हणजे त्यांची बरीच पुस्तकं आहेत, सामाजिक ऐतिहासिक विषयांवरती त्यांची पुस्तकं आहेत. त्यामधलं त्यांचं सगळ्यात महत्वाचं आणि असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की विवादास्पद जे पुस्तक आहे, ते पुस्तक म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूच्या संदर्भातलं आहे. त्या पुस्तकाची एक कॉपी माझ्याजवळ आहे, आमच्या प्रेक्षकांना मी दाखवू इच्छितो. ह्या पुस्तकाचे 3 खंड डॉक्टर खरात यांनी लिहिलेले आहेत. त्यातला दुसरा खंड माझ्याजवळ आहे. पुस्तकाचं नाव आहे, तुम्ही जर वाचू शकत असाल, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या कोणी, का व कशी केली. अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्येच्या संदर्भामध्ये हे पुस्तक आहे. त्याचा इतिहास नेमका काय आहे, त्यामागे कारण काय होती, आणि कशा प्रकारची ही चर्चा दाबण्यात आलेली आहे, ह्या सर्व विषयांवरती, ह्या सर्व प्रश्नांवरती उत्तर देण्याचं काम डॉक्टर खरात यांनी केलेलं आहे. हे पुस्तक 3 खंड जे आहेत त्यांचे खूप आधीच पब्लिश झालेले आहेत, परंतु ते माझ्या वाचनात हल्ली आले. आणि त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की डॉक्टर खरातांनाच आपण आपल्या मंचावर बोलूया आणि त्यांच्याकडूनच या सर्व इतिहासाच्या बाबतीतली जी आहे ती माहिती जाणून घेऊया. डॉक्टर खरात सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. तुमचं शेड्यूल खूपच बिझी आहे, आणि इतक्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ देताय आमच्यासाठी, ही आमच्यासाठी खरं तर एक चांगली गोष्ट आहे, आमच्या प्रेक्षकांसाठी एक चांगली गोष्ट आहे. माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की हे पुस्तक लिहिण्याचं, म्हणजे खरं तर ही चर्चा होत नाही समाजामध्ये, हे पुस्तक लिहिण्याची आयडिया, ही कल्पना, ही कशी सुचली आणि कसं वाटलं की ह्यावरती 3 खंड लिहावेत. सर्वात अगोदर मुंबई आउटलुक या चॅनलला मी खूप धन्यवाद देतो. मेन स्ट्रीम मीडिया आहे हा यावरती मूग गिळून आहे, यावर बोलायला तयार नाहीये. आणि तुम्ही हा बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे या आठवड्यामध्ये 6 बरोबर. तारखेला, बरोबर. औचित्याने हा तुमचा नवीन कार्यक्रम सुरू होतो आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मी या नवीन तुमच्या सत्रासाठी मी खूप मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुळात मुद्दा असा आहे की महापुरुषांचं त्यांच्यानंतर व्यक्तिपूजा सुरू होते. बरोबर. आणि व्यक्तिपूजेच्या नावाखाली त्यांचं जे राहिलेलं काम आहे ते लपून जात. एक अनुयायी वर्ग असतो आणि एक भक्त वर्ग असतो. तो अनुयायी वर्ग जो आहे, जे आपल्या महापुरुषाचं आंदोलनाची समीक्षा करतो, फ्युचरमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे त्यापासून आपल्याला आपल्या मुवमेंट पासून धडा घेतला पाहिजे, या अनुषंगाने अनुयायी काम करतो. भक्त तसं काम करत नाही. भक्त हा व्यक्तिवादी बनतो. व्यक्तिवादाच्या नावाखाली तो बौद्धिक कार्यामध्ये, आंदोलनाच्या कार्यामध्ये, भविष्याचा वेध त्याच्याकडे नसतो. म्हणून आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करताना मला हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला
की बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत, हम्म. परंतु त्यांच्या लास्ट डे बद्दल खूप काही प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. जसे की ते 57ला इलेक्शन आहे, 57च्या अगोदर ते नव्या पार्टीची तयारी करत आहेत. ते आजारी नाही आहेत. आजारी असते तर काठमांडूला गेले नसते. 20 नोव्हेंबरला ते काठमांडूला आहेत. बरोबर. 4 डिसेंबरला ते पार्लमेंटमध्ये आहेत. म्हणजे ते बेड रेस्टवर नाही आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांचा असा अचानक जाण्याने काय परिणाम आहे? अचानक जाण्यामुळे जी डेमोक्रेसी होती, लोकशाहीच्या सेकंड इलेक्शनमध्ये त्यांची पूर्ण तयारी चालू होती. त्यांचा पक्ष हा नेहरूच्या काळातला विरोधी पक्ष होता. तर त्यांच्या जाण्यामुळे काय काय प्रश्न उद्भवले, या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी हा मी ग्रंथ लिहिला. बरोबर. म्हणजे डॉक्टर खरात सर की अशी जी चर्चा आहे बाबासाहेबांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये संदिग्धता जी आहे ती ही दबक्या आवाजामध्ये चर्चा होती. आणि म्हणजे जुने लोक जे आहे माझे आजी आजोबा ते देखील अशा प्रकारच्या गोष्टी बोलत होते. त्यानंतर बाबासाहेबांचे जे शेवटच्या वेळचे जे सहकारी आहेत नानकचंद्र तू यांनी देखील आपल्या एक दोन पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. सोहनलाल शास्त्री आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये देखील असा उल्लेख आढळतो. परंतु केवळ एका विषयावरती असं 3 खंड असं प्रदीर्घ पुस्तक जे आहे तो म्हणजे एव्हिडन्स रूपाने हे लोकांसमोर आलेलं नव्हतं. आणि ते तुम्ही देण्याचा प्रयत्न केलात आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये त्यावर चर्चा त्यानंतर झालेली आहे. म्हणजे कोणते पुरावे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेले आहेत, जसं तुम्ही उल्लेख केला एक दोन गोष्टींचा. परंतु जर डेप्थ मध्ये आपण गेलो तर कोणत्या गोष्टींचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आहे असं तुम्हाला दिसलं? मी आपल्या चॅनलद्वारे दर्शकांना ही जानकारी, ही माहिती देऊ इच्छितो की एक वर्ग आहे की जो असं म्हणतो याचा एव्हिडन्स काय, याचा पुरावा काय. बरोबर. तर याचा सगळ्यात मोठा एव्हिडन्स हा आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर नगर या ठिकाणी 31 डिसेंबर 1956 आणि 1 जानेवारी 1957 हं. अहमदनगर महाराष्ट्रातील बरोबर. त्या ठिकाणी 2 दिवसीय राष्ट्रीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या बैठकीमध्ये 10 पेक्षा जास्त ठराव पारित करण्यात आले. त्यातली पहिला ठराव हा बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांना, पर्टिक्युलरली भैयासाहेब आंबेडकर उर्फ यशवंतराव आंबेडकर आणि मुकुंदराव आंबेडकर यांचा उल्लेख केलेला, माईसाहेब आंबेडकरांचा त्यामध्ये उल्लेख केलेला नाही. शोक संदेश पहिला ठरावास पास केलेला आहे. दुसरा ठराव 7 नंबरचा ठराव जो आहे त्यामध्ये स्पष्टता असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये त्यांचा मुलगा आहे, त्यांचा पुतणी आहे आणि देशभरातील कार्यकर्ते, त्यांनी असं त्या ठरावात म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू घातपाती आहे, तो शंकास्पद आहे आणि त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून तो एक षडयंत्रपूर्वक करण्यात आलेला आहे असं आमच्या सर्व लोकांचं मत बनलेलं आहे आणि त्याची चौकशी करण्यात यावी. म्हणजे ऑन रेकॉर्ड हा तुम्हाला ठराव प्रबुद्ध भारताच्या अंकामध्ये वाचायला मिळू शकतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व संघटना, देशभरातील सर्व कार्यकर्ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुपुत्र आणि पुतण्या सुद्धा या मतावर आलेले आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा नैसर्गिक मृत्यू नाही. एक मुद्दा हा आहे, हा ठरावाने पास झालेला आहे. नंबर 2 मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर 7 खासदार निवडून आले, त्यात BC कांबळे वगैरे होते. तर त्या 7 खासदारांनी अन्य खासदारांच्या मदतीने 19 लोकांचे हस्ताक्षर घेऊन एक मेमोरेंडम सादर केले. त्या मेमोरेंडम मध्ये त्यांनी क्रोनॉलॉजिकल काही मुद्दे उपस्थित केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू शंकास्पद कसा आहे. आणि त्यामुळे त्यांनी डिमांड अशी केली की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने, मंत्रालयाने एक निष्पक्षपणे आयोग गठीत केला गेला पाहिजे.
त्यांनी मेमोरंडम दिला, त्याबद्दल त्यांनी मीटिंग केली गृहमंत्र्यासोबत. आणि तत्कालीन नेहरू सरकारने म्हणजे भारत सरकारने त्यावर एक आयोग गठीत केला. त्या आयोगाचं नाव आहे डीआयजी सक्सेना आयोग. बरोबर. आता डीआयजी सक्सेना आयोग माहिती आहे का लोकांना? तो माहिती का नाही आहे? तर जो काही मेन स्ट्रीम मीडिया आहे, ज्याला आम्ही लोक मनुवादी मीडिया म्हणतो, त्या बरोबर. लोकांनी या गोष्टीवर चर्चाच केली नाही. किती गंभीर मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीचा एक आयोग गठीत करण्यात आला, ज्याला आता 68 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि 68 वर्ष झाल्यानंतर सुद्धा यावर कोणी चर्चा सुद्धा करायला तयार नाहीये. कोणता मीडिया, कुठला नेता सुद्धा बोलायला तयार नाहीये. किती आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून हा सगळ्यात मोठा एव्हिडन्स आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मृत्यू घातपाताने झालेला आहे. याचा पुरावा तो डीआयजी सक्सेना आयोग आहे. आणि तो आयोग काँग्रेस सरकार असो, बीजेपी सरकार असो, ह्या दोघांनीही 68 वर्ष उलटून गेलेली तो दाबून टाकलेला आहे. हाच पुरावा आहे. बरोबर. नाही, हा तर म्हणजे एक तर्क दृष्टीने विचार केला, तार्किक विचार केला तर तो पुरावा म्हणून त्याला मान्यता दिली जाऊ शकते. परंतु तो रिपोर्ट अजून पब्लिश झालेला नाहीये, त्यामुळे त्या बाबतीमध्ये त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे हे कोणालाच माहिती नाही. म्हणजे सरकार खेरीज कोणालाच माहिती नाही. मग ती सरकार काँग्रेसची आली, बीजेपीची आली, ते त्या सरकारच्या लोकांना माहित असेल, परंतु सर्वसाधारण जनतेला, बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत किंवा भक्त तुम्ही ज्यांना म्हणताय, तर त्यांना हे काहीच माहिती नाही. पण ह्या पुस्तकामध्ये, ह्या 3 खंडांमध्ये आपण कोणते पुरावे मांडलेले आहेत? म्हणजे उदाहरण म्हणजे म्हणून मी जे वाचलं, सविता आंबेडकर, ज्यांना माईसाहेब आंबेडकर म्हणून संबोधलं जातं, त्यांचं याच्यामध्ये नाव आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं याच्यामध्ये नाव आहे. त्यानंतर जाधव नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांचं यामध्ये नाव आहे. तर हे काय पुरावे म्हणून तुम्ही मांडलेले आहेत? जरा जर अगदी ही खूप मोठी चर्चा आहे, कारण 3 खंड तुम्ही लिहिलेले आहेत, अर्थातच ही खूप मोठी चर्चा होऊ शकते. परंतु थोडक्यामध्ये जर तुम्ही ह्या संदर्भातलं काय सांगू इच्छिता तर मला असं वाटेल की बरं होईल. हा, मी यावरती तुम्हाला क्रोनॉलॉजिकल माहिती देऊ शकतो. पण आयोग गठीत करताना काय घडलं, बरोबर. म्हणजे तिथून आपल्याला यांची नियत, सरकारची नियत, काँग्रेसची नियत, बीजेपीची नियत आपल्याला कळेल. ज्या वेळेस हाऊसमध्ये, पार्लमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीबद्दल आवाज उठला आणि सरकारला मजबूर होऊन डीआयजी सक्सेना आयोग गठीत करण्याची वेळ आली आणि त्यांनी अधिकृतरित्या हाऊसमध्ये घोषित केले. बरोबर. घोषित केल्यानंतर एक माननीय सदस्य, जो जनसंघाचा नवीन सदस्य होता, तरुण सदस्य होता, त्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी. नंतर ते बीजेपीचे मोठे नेते म्हणून प्रसिद्ध पावले. बरोबर. अटल बिहारी वाजपेयींनी पार्लमेंटमध्ये असा क्वेश्चन उभा केला, जे नव्याने निवडून आलेले होते. त्यांनी असा क्वेश्चन उभा केला की काय गरज आहे यावर चौकशी आयोग करण्याची, खरंच गरज आहे का? तर त्यावर गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी असं उत्तर दिलं की यावर खरंच गरज नाही. मात्र डिमांड करणारे हे सन्माननीय हाऊसचे मेंबर आहेत, एमपी आहेत, आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, दुसरी गोष्ट. आणि ते हाऊसचे मेंबर असल्यामुळे त्यांचा सन्मान करत आम्ही हा आयोग गठीत करत आहोत. म्हणजे एकीकडे सरकारने आयोगाचं गठीत करण्याची घोषणा केली आणि आयोगाला काय निष्कर्ष मांडला पाहिजे त्याचा मेसेज पण देऊन टाकला. म्हणजे हा दुटप्पीपणा नेहरू सरकारचा होता. बरोबर. यावरून मोठी शंका उत्पन्न होते की त्या आयोगातल्या व्यक्तीला किती काम करू दिलं असेल, पण तरी सुद्धा ते रिपोर्ट का पब्लिश केला नाही? जसे की आज जसे की सुभाषचंद्र बोसच्या मृत्यूबद्दल आजही नेहरू सरकार, बीजेपी सरकार चर्चा करू इच्छिते, कारण त्यांना काँग्रेसला अडचणीत आणायचं आहे. बरोबर. आजही लालबहादूर शास्त्री यांच्या घरचे लोक यांनी कोणी मारलं, इंदिरा गांधीने मारलं का ताशकंदमध्ये, यावरती चर्चा होते आणि मीडियावाले लोक चर्चा करतात. पण आज बीजेपी वाले लोक त्या आयोगाला सार्वजनिक करण्याची चर्चा का करत नाही?
कारण त्या काळात वाजपेयी नेहरूच्या बाजूने होते. तर किती लोकांची इन्क्वायरी झाली? 89 लोकांची इन्क्वायरी झाली. मी तुम्हाला आकड्यासहित सांगतो. आणि त्यामध्ये लिखित मेमोरंडम आहे, त्यामध्ये साक्षी पुरावे आहे. आणि ते रिपोर्ट जर सार्वजनिक झाला तर या देशामध्ये भयंकर उद्रेक होऊ शकतो, असं सरकारला त्यावेळेसही वाटलं आहे, आजही वाटू शकतं, कारण ती एक मोठी कॉन्स्पिरसी आहे. मी तुम्हाला म्हटलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू घातपाती आहे, याचे काय एव्हिडन्स आहे? सर्कमस्टन्सेस एव्हिडन्सेस काय आहेत? त्याचा नंबर 1 पुरावा हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाबाई यांचा मृत्यू झाला, त्या मृत्यू झाल्याच्या 13 वर्षानंतर विवाह केला, बरोबर, सविता कबीर यांच्यासोबत. तो विवाह कसा झाला, कोणी घडून आणला, तो एक मोठा इतिहास आहे. तळेगाव दाभाडे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक बंगलो होता आणि 87 एकर जागा होती. ती 87 एकर जागा आज गायब आहे. ती फक्त तो विहीर आणि बंगला राहिलेला आहे. फक्त तो बंगला शिल्लक आहे. बरोबर. त्या ठिकाणी एक गायकवाड नावाचे ग्रस्त होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीपर एक ग्रंथ लिहिला आणि तो मुंबईच्या एका प्रकाशन संस्थेने छापला. परंतु त्या प्रकाशकाला सुद्धा भीती वाटली आणि त्यांनी त्यातला एक प्रकरणच गाळून टाकला. मी पहिल्या खंडामध्ये अपील केलं होतं की मी हे माहिती जाहीर केलेली आहे, आणखी कोणाकडे माहिती असेल तर मला देऊ शकता, मला नव्या एडिशन मध्ये जोडता येईल. बरोबर. त्या गायकवाड नावाच्या ग्रस्ताने मला एक धक्कादायक माहिती दिली. त्याच्या हँडस्क्रिप्ट मध्ये ती माहिती होती, त्या पुस्तकाचा तो हिस्सा होता. त्यामध्ये त्यांनी याचं वर्णन केलं की बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई सविताबाई कबीर यांचं त्या तळेगाव दाभाडे या ठिकाणी लास्ट पिरियड मध्ये भांडण झालं, नियर अबाउट 55-56 असेल. त्या ठिकाणी कडाक्याचं भांडण झालं आणि सविता कबीर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाल्या की तुम्ही लोकांचे बाबासाहेब आहे, मला लोक माई म्हणत जरी असतील पण त्यांनी मला स्वीकारलेले नाही, मी ब्राह्मण, ती ब्राह्मणच आहे. आणि त्यामध्ये भांडण होण्याचं मूळ कारण होतं की सविता कबीर यांनी ती 87 एकर जागा ही आपला भाऊ बाळू कबीर याच्यासाठी मागितली होती, खासगी मालमत्ता. बाबासाहेब आंबेडकरांनी ती द्यायला नकार दिला. त्यावरून कडाक्याचं भांडण झालं आणि गायकवाड जो व्यक्ती त्याचा साक्षीदार आहे त्यांनी त्याच्या नोंदीमध्ये असं लिहून ठेवलं की मी स्वतः ऐकलं आणि माई साहेब असं म्हणाल्या की मी तुमच्याशी लग्न करायला तयार नव्हते, नेहरूंनी गळ घातली म्हणून मी लग्न केलं. म्हणजे हा एक प्रश्न अभ्यासकांना पडतो, अनुयायांना पडतो की बाबासाहेब आंबेडकरांना जर विवाह करायचा होता तर 13 वर्ष वाट बघायची काय गरज? बरोबर. माता रमाबाईंच्या मृत्यूनंतर आणि एका विशिष्ट वयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ब्राह्मण नर्स असलेल्या, डॉक्टर पेशा असलेल्या महिलेशी लग्न का केलं? तर त्या रेकॉर्डमध्ये हा पुरावा सापडला की बाबासाहेब आंबेडकरांनी ते जे लग्न केलं आहे त्याच्यामध्ये नेहरूचा मेजर रोल आहे. तर काय कॉन्स्पिरसी आहे? काही निश्चितपणे कॉन्स्पिरसी आहे. माईसाहेब आंबेडकरांनी त्यांची बायोग्राफी लिहिलेली आहे, मी याला कंपॅरेटिव्ह बघतो. माईसाहेबांवर जेव्हा आरोप जाऊ लागले तर साधारणतः 97च्या नंतर त्यांनी त्यांची बायोग्राफी पब्लिक केली, ठाण्यातून पब्लिश केली. आणि त्यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांनी असं सरळ लिहिलेलं आहे की मी नेहरूच्या घरी ये जा करत होते, माझे नेहरूशी चांगले संबंध होते. म्हणजे त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सुद्धा या गोष्टीचा पुरावा आहे की बाबासाहेब आंबेडकर नेहरूशी तर हयात भांडत होते आणि माईचे मात्र सलोख्याचे संबंध होते. बरोबर. यावरून हे प्रमाणित होते की यामध्ये नेहरूचा मेजर रोल आहे. नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1901 मुंबईमध्ये कार्यकर्त्यांसोबत बसलेले होते. मी हा जो आधार देत आहे हा आधार मेमोरेंडम, जो लिखित रूपात डीआयजी सक्सेनाला दिलेला जो मेमोरेंडम आहे त्या मेमोरेंडमचा मी पुरावा देत, इतर लोकांनी सांगितलेला पुरावा देत नाही. हा पुरावा खैर मोडे यांच्या ग्रंथामध्ये छापण्यात आलेला आहे 12व्या खंडामध्ये.
त्या मेमोरेंडम मध्ये जो खैरमुडेंनी दिलेला आहे, जो त्यांचे ऑथेंटिक चरित्रकार आहे, त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे की एकदा मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण मिटिंग होती आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आरोग्य ढासळत चाललेलं आहे याबद्दल कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे प्रस्ताव ठेवला की तुम्ही एकाच डॉक्टरकडून ट्रीटमेंट का करता? जर तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसेल तर दुसऱ्या डॉक्टरकडून तुम्ही ट्रीटमेंट करा. बरोबर. तर ही चर्चा समूहाने चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी हा प्रस्ताव मांडला की त्यासाठी वाटेल तेवढी पैसे द्यायचे असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा. यावर माई साहेब चवताळल्या आणि चिडून बोलल्या का डॉक्टर मालवणकर आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मर्डर करणार आहोत का, हत्या करणार आहोत का, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना वाईट वाटलं आणि चिडून बाबासाहेब आंबेडकर म्हणले, धार्मिक भाषेत बोलले, चिडलेल्या भाषेत बोलले, ज्याप्रमाणे रामाने सीतेचा परित्याग केला तसा मला तुझा परित्याग करावा लागेल. तिथं विकोपाचं भांडण झालं होतं. म्हणजे हा एक त्या लिखित मेमोरेंडम मध्ये हा एक पुरावा आहे. तिसऱ्या नंबरचा एव्हिडन्स हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्र दादासाहेब गायकवाड उर्फ भाऊराव गायकवाड यांना 1954 मध्ये लिहिलेलं आहे आणि ते पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 21 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले त्यांच्याच साहित्यामध्ये. त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की मी मुंबईवरून ट्रीटमेंट करून दिल्लीला पोहोचलो आहे, परंतु माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यापेक्षा ती अत्यंत खालावत चालली आहे. कृपया ही गोष्ट तुमच्यापर्यंतच ठेवा, गुपित ठेवा. मग प्रश्न असा पडतो की काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासोबत कोणी घातपात करणार आहे म्हणून हे ऑन रेकॉर्ड पत्र लिहून ठेवत आहेत का, हा एक प्रश्न उपस्थित होतो. बरोबर. अन्य असंख्य एव्हिडन्सेस आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा घातपाती मृत्यू आहे, याच्याबद्दल डिलिंग झाली होती. याचा सगळ्यात मोठा एव्हिडन्स आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा एका डिलिंगच्या अंतर्गत झालेला आहे, का सौदा झालेला, एक समझोता झालेला आहे आणि त्याच्या बदल्यात सविता कबीर यांना राज्यसभेची मेंबरशिप देण्यात आली होती, देण्याचं ठरलं होतं. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर सोहनलाल शास्त्री यांच्या सोबत राष्ट्रपतींना भेटायला गेले होते आणि राष्ट्रपतीच्या तोंडावर भैयासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की माझ्या बापाला मारल्यामुळे काँग्रेसनी सविताबाई यांना राज्यसभेची सीट देऊ केला आहे, अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि आता मी तोंड उघडलं तर ही देशभर सुरू होणार आहे. हे ऐकल्याबरोबर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे जे अध्यक्ष होते सखा पाटील काँग्रेसचे, त्यांना फोन लावून सांगितलं की आता यावर हा मुद्दा आता तुर्तास स्टॉप करा, यावर आता चर्चा करू नका. म्हणजे हा एक एव्हिडन्स आपल्याला सापडतो. आणि या अनुषंगाने मला एक नवीन अपडेट करू इच्छितो की एक मोठे इतिहासकार आहे एस के विश्वास, बंगालचे मूळचे आहेत आणि ते सेंट्रल मध्ये सेक्रेटरिएट IAS राहिलेले. हा IAS राहिलेले, सेक्रेटरिएट मध्ये ते मोठ्या हुद्द्यावर होते, ते रिटायर झालेले. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा झाली, त्यावेळेस ते सविताबाईंची सुरक्षेची जबाबदारी, त्यांची राहण्याची, रिसिव्ह करण्याची, त्यांना सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, सरकारी अधिकारी, सनदी अधिकारी असल्यामुळे. तर त्यांनी हा मला किस्सा सांगितला, ते अजून हयात आहेत. ते मला म्हणाले की ज्या दिवशी हा पुरस्कार सोहळा सुरू होणार होता त्याच्या काही घंटे अगोदर त्या लॉन वरती सविता कबीर होत्या, त्या लॉन वरती राजीव गांधी होते आणि त्या ठिकाणी मी सुद्धा होतो. त्या ठिकाणी चर्चा चालू असताना, ती चर्चा दोघांची होती, माई साहेबांची आणि राजीव गांधी. त्या चर्चेमध्ये माई साहेब चिडून बोलत होत्या की मला तुझ्या नानानी, तुझ्या आजोबांनी द्यायचं ठरवलं होतं राज्यसभेचं, पण तुम्ही लोकांनी माझ्यावर अन्याय केला, तुम्ही लोकांनी मला काही दिलंच नाही.
देतो देतो म्हटले. आता माझं एवढं वय झालं तरी सुद्धा दिलं नाही. तर ती चर्चा नॉर्मल नव्हती, ती चर्चा भांडणाच्या सुरातली. आणि माई साहेबांचा तोरा खूप वाढलेला बघून मी थोडे घाई करत थोडं त्यांच्या जवळ गेलो. परंतु त्या दोघांना चाहूल लागली की मी जवळ येत आहे म्हणून ते पाहिले आणि ते अचानक स्टॉप झाले. आणि दोघेही मला चिडून म्हणले की तू आमच्या ही चर्चा कधीपासून ऐकतो आहे, हे चर्चा ऐकण्याचा तुझा काय इंटरेस्ट आहे, ही गोष्ट तू कोणाला सांगू नको. तर मला एस के विश्वास म्हणले की बाबासाहेब आंबेडकरांची हत्या करण्यामध्ये माई साहेबांचा रोल होता, हे मलाही पटत नव्हतं. पण त्याचा आय विटनेस मी झालो. माई साहेब आणि राजीव गांधी यांच्यामध्ये ती डिलिंगची चर्चा मी ऐकली आणि ते माझ्यावर दोघंही भांडायला लागले. तर असे असंख्य पुरावे आहेत जे हे प्रमाणित करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नैसर्गिक मृत्यू नसून तो घातपातच आहे. याच्यातला एक शेवटचा पुरावा देऊ इच्छित. ज्या दिवशी ही घटना घडली, नानकचंद रत्तू यांनी एक पुस्तक लिहिलंय, लास्ट फ्यू इयर्स विथ डॉक्टर आंबेडकर. त्यामध्ये त्यांनी शेवटच्या दिवसाचं वर्णन असं केलेलं आहे आणि हे पुस्तक माई साहेबांच्या हयातीत प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणले की लास्ट डेलिगेट जे आलेले होते ते जैन डेलिगेट्स होते आणि मला एक लास्ट मध्ये एक पत्र डिक्टेट करण्यात आलं, जे प्रके आत्रे, जे सोशलिस्ट ब्राह्मण होते महाराष्ट्रातले, एस एम जोशी, प्रके आत्रे यांच्या नावाने 57च्या इलेक्शनला घेऊन होतं. पण ते डिलिव्हर झालं नाही. ते मी डिक्टेट केलेलं पत्र टाईप केलं, पण बाबासाहेब त्यांची डेथ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ते टाकलंच नाही किंवा ते त्यांना पोस्ट करण्यात आलं नाही. त्या पत्रामध्ये एक वेगळा राजकीय सूर आहे. बाबासाहेबांना त्यांच्यासोबत अलायन्स करायचं काही इंटरेस्ट नव्हता. दुसरा, मी रात्री लवकर जातो म्हणून बाबासाहेबांना विनंती केली आणि मी गेलो. 12च्या नंतर मी गेलो. उशिराच होता पण मला जायचं होतं. रस्त्यातच माझ्या बायसिकलचं टायर पंक्चर झालं आणि मी उशिरा पोहोचलो. मी रात्री नेहमीप्रमाणे उशिरा गेलो. लवकर जातो म्हटलो तरी उशिरा गेलो. मी पहाटे झोपेतच होतो. 6 वाजता बाबासाहेबांचा जो ड्रायव्हर मोरे होता तो आमच्या दरवाजा आवाज करू लागला. त्यांनी जोर जोरात आवाज देत मला जागवलं. म्हणजे ही घटना नानकचंद रत्तू यांच्या पुस्तकातली आहे आणि त्याचा संदर्भ जो आहे म्हणजे जो दिल्लीला जे बाबासाहेबांचा बंगला होता, 26 घर होतं, अलीपूर रोड, 26 हा अलीपूर रोड, 26 अलीपूर रोड, त्या त्या ठिकाणची ही घटना आहे. त्या ठिकाणची घटना. बरोबर. मग नानकचंद रत्तू म्हणतात की मी उठलो. मला बाबासाहेबांचा ड्रायव्हर मोरे म्हणाला की तुम्हाला बाबासाहेबांनी खूप लवकर बोलवलं, तुम्ही ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत बोलव. माझं ब्रशही झालेलं नाहीये. मी ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेत मी त्यांच्यासोबत निघालो आणि मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मी काय पाहिलं, तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचे जी 26 अलीपूर रोडचं जे घर होतं, 6-8 जवळपास 12 कमरे होते. त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांची स्थिती अत्यंत म्हणजे विचित्र वाटत होती. त्यांचे हाताच्या मुठा आवळलेल्या आहेत, पाय जखडलेले आहेत, जीभ बाहेर पडलेली आहे, डोळे उघडे आहेत. आणि मी ती अवस्था पाहून बाबासाहेबांना रडत बोलू लागलो, आवाज देऊ लागलो. त्यांचा एक जो दुखरा पाय होता त्या पायाची मालिश करू लागलो आणि माईंकडे मोठ्या आशेने बघत म्हणलो की तुम्ही डॉक्टर आहात, नर्स आहात, बाबासाहेब बोलत का नाहीयेत. मी खूप मोठ्या मोठ्याने रडून बाबासाहेबांना आवाज देऊ लागलो. थोड्या वेळाने माई साहेबांनी माझा हात पकडत म्हटले की आता दिल्लीचे लोक इथं जमा होणार आहेत, तेव्हा दिल्लीच्या लोकांना तू असं सांग की रात्री मी इथंच होतो. नानकचंद रत्तूंनी माई साहेबांच्या हयातीत हा घडलेला किस्सा लिहिला आणि माई साहेबांनी त्यांच्या चरित्रामध्ये याचं काहीच खंडन केलं नाही. किंवा माई साहेबांवर बाबासाहेबांच्या हत्येचा आरोप करणारा हा किस्सा आहे. तर माई साहेबांनी नानकचंद रत्तू यांच्यावर डिफिमेशन केस टाकायला पाहिजे होती. तसंही माई साहेबांनी केलं नाही. त्यामुळं ह्या सर्व एव्हिडन्सच्या आधारे हे प्रमाणित होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नैसर्गिक मृत्यू नसून तो घातपात आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये एक असा पण उल्लेख आहे की माईसाहेब आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर जो पहिला फोन केला तो जे डॉक्टर मालवणकर होते त्यांना केला आणि एक दोन शब्दांमध्ये त्यांनी जी काय घटना घडली ती सांगितली. ते नेमकं काय आहे? तो तो खूपच इम्पॉर्टंट मुद्दा आहे आणि तो जाच कमिटीच्या पुढे सुद्धा आलेला होता.
माई साहेबांनी म्हणजे माई साहेब दिवसभर नेहरूच्या बंगल्यावर होत्या. बाबासाहेबांचं जे कडाक्याचं भांडण झालं, बाबासाहेबांची गाडी, बाबासाहेबांचा ड्रायव्हर आणि माई साहेब दिवसभर बाहेर होत्या त्या दिवशी. पण त्या कुठे पाच होत्या? 5 डिसेंबरला म्हणताय पाच तुम्ही? डिसेंबरला 5 डिसेंबर हं, त्या नेहरूच्या हवेलीवर होत्या. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरूचं वैर, बरोबर. बाबासाहेबांना त्यामुळं मोठं चीड आली, संताप आला. त्यातून हे भांडण झालं. म्हणजे भांडणाचं मूळ कारण आहे विरोधकांशी मिळणे, विरोधकांच्या घरी जाणे, विरोधकांशी सख्य करणे, हे कारण आहे. त्या रात्री 8च्या सुमाराला बाबासाहेबांच्या 26 अलीपूर रोड मधून मागच्या दरवाजाने माई साहेबांचे वडील, 80 वर्षाचे वडील, त्यांचा भाऊ बाळू कबीर आणि बाबासाहेबांचा एक नोकर होता शामू जाधव, हे तिघही तिथून फरार झाले. मुंबईच्या रेल्वेने निघून गेले. आणि डॉक्टर मालवणकर दिल्लीतच होते. अच्छा. हा योगायोग म्हणता येत नाही की सगळे हं, एका दिवशी गायब होणे. हं. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर मालवणकर हे फ्लाईट पकडून मुंबईला गायब झाले. आणि पहाटे दुसऱ्या दिवशी 7 वाजता सिद्धार्थ कॉलेजमध्ये पैसा मागायला गेले. मी ट्रीटमेंट दिल्लीला केलेली आहे आणि मला त्याच्या बदल्यात एवढे एवढे पैसे हवे. म्हणजे ऑन रेकॉर्ड असं दाखवलं जातं की जसं काही त्यांना माहितीच नाही. माहित नाही. आणि हं, त्याच रात्री माई साहेबांनी रात्रीच्या 2च्या सुमारास एक ट्रँक कॉल केलेला आहे. त्याच्यात एक सिक्रेट वर्ड आहे, ते समोरच्यालाच कळू शकते. ते वर्ड असे होते, ते गेले. मग हा ट्रँक कॉल थोडा एक्सप्लेनेशन मध्ये असायला पाहिजे होता. हा ट्रँक बरोबर. कॉल भैयासाहेब आंबेडकरांना करायला पाहिजे होता. हा ट्रँक कॉल फेडरेशनचं जे ऑफिस होतं त्यातले कोणी आर डी भंडारे जे अध्यक्ष होते त्यांना करायला पाहिजे होता. तो कोणालाच बरोबर. करण्यात आलेला नाहीये आणि तो डॉक्टर मालवणकरांनाच करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या लोकांना रेडिओवरून 4 वाजता घोषित करण्यात आलेले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू आता झालेला आहे. ते ह्या सर्व पुराव्यावरून हेच प्रमाणित होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा खूप प्लॅन्ड वेनी केलेला आहे, योजनाबद्ध तरीकेने करण्यात आलेला आहे. आणि यावरती पडदा टाकण्यासाठी खुद्द नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना मदत केलेली आहे माई साहेबांना. माई साहेब 1956 ते 1973 पर्यंत महाराष्ट्रात नव्हत्या, हा त्याचा एव्हिडन्स आहे. त्या दिल्लीमध्ये राहत होत्या आणि त्यासाठी नेहरूंनी त्यांना सेपरेट निवासाची व्यवस्था करून दिली होती. तर म्हणजे राज्यसभा जरी नसेल मिळाली तरी त्यांच्या जीविताला काय हानी होऊ नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती नेहरूंनी घेतली असं तुमचं म्हणणं आहे. परंतु एक प्रश्न असा आहे, कदाचित हे खूप मोठं धाडस होईल माझं असा प्रश्न विचारणं. बाबासाहेब हे इतके सजग होते, इतिहासाच्या बाबतीतली त्यांना माहिती होती, एवढं मोठे प्रकांड पंडित होते, परंतु तरीही एका ब्राह्मण महिलेशी, कारण इतिहासामधल्या गोष्टी त्यांना माहिती आहेत की काय झालेल्या आहेत, असं म्हणता येणार नाही की त्यांना इतिहासाची माहिती नव्हती आणि त्यांनी तो निर्णय घेतला. एका ब्राह्मण महिलेशी लग्न करण्याचा निर्णय हा बाबासाहेबांनी का घेतला, याच्या मागे काय कारण आहे? जे अगदी थोडक्यात, खूप तुम्ही जसं म्हणाला की एक मोठा चॅप्टर होऊ शकतो याच्यावरती, तुमच्या पुस्तकामध्ये तो देखील आहे, परंतु अगदी या थोडक्यात जर प्रेक्षकांना सांगायचं, कारण हा प्रश्न आता साहजिकपणे उपस्थित होणार. उपस्थित होते. याबद्दल त्यांचे जवळचे निकटवर्ती असणारे सोहनलाल शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के साथ 25 वर्ष नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो ऑथेंटिक बरं. ग्रंथ आहे. त्यांनी यावरती एक कॉमेंट्री केलेली आहे आणि ती कॉमेंट्री अशी आहे: छोटे लोग छोटी गलतियां करते हैं, बड़े लोग बड़ी गलतियां करते. म्हणजे त्यांनी ही गोष्ट स्वीकारली, हे गलतीच आहे. आणि मी अगदी सुरुवातीला गायकवाड नावाच्या व्यक्तीचा हवाला देऊन सुद्धा म्हटलं की माई साहेब स्वतः कबूल करतात भांडणामध्ये बाबासाहेबांच्या समोर की मी लग्न करणार नव्हते, मला नव्हते. नेहरूनी गळ घातली. बरोबर. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चॅप्टर बद्दल, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जर विचार केला तर त्यांनी हा निर्णय का घेतला, एवढा कठोर निर्णय का घेतला, ज्याच्यामुळे त्यांना आपला जीव गमावा लागला. तर ही कॉन्स्पिरसी आहे. बरोबर. पण जी. बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर काय त्याचे विपरीत परिणाम झाले? जसं तुम्ही एक म्हणालात की 57च्या निवडणुका होत्या
त्या डोळ्यासमोर ठेवून 56ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांनी अशी घोषणा पण केली होती की येत्या काही काळातच म्हणजे काही वर्षांमध्येच मी संपूर्ण भारत जो आहे तो बौद्धमय करेन. तर त्याच्यानंतर काय परिणाम झाले आणि मोस्टली आंबेडकरी चळवळीमध्ये त्या आंदोलनावरती त्याचे काय विपरीत परिणाम झालेले दिसतात तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही हत्या का करण्यात, कोणी करण्यात आली, कोणत्या हेतूसाठी करण्यात? तर ही हत्या करणारा जो वर्ग आहे त्या वर्गाचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ही ऑर्गनाइज हत्या आहे. एका पर्सनची जरी हत्या असली तर ती एक ऑर्गनाइज हत्या. बरोबर. त्यांच्या सहयोगामध्ये अटल बिहारी वाजपेयी आहे, याच्यामध्ये जनसंघ इन्क्लूड आहे, RSS इन्क्लूड आहे. आणि तो आयोग सार्वजनिक करू नये यासाठी नेहरूंनी 2 कम्युनिस्टांची मदत घेतली होती, त्यापैकी श्रीपाद अमृत डांगे आणि कॉम्रेड पै या दोघांना तो आम्ही आयोग वाचायला दाखवू, तो रिपोर्ट वाचायला दाखवू असं गृहमंत्र्यांनी सांगून तो मुद्दा दाबून टाकला होता. तर नेहरू, दुसरे पंडित अटल बिहारी वाजपेयी, श्रीपाद अमृत डांगे आणि कॉम्रेड पै हे लोक यामध्ये सहभागी आहेत. संस्थांचा विचार केला काँग्रेस, RSS जनसंघ आणि कम्युनिस्ट पार्टी ह्या मनुवादी लोकांचा यामध्ये सहभाग आहे. म्हणजे हत्या कोणी केली क्लिअर झालं. का केली? त्यामध्ये पहिलं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी राजीनामा दिला, लॉ मिनिस्ट्रीचा राजीनामा दिला. बरोबर. 1952ला. तुम्हाला ऐकून सुद्धा 1952ला तुम्हाला ऐकून सुद्धा आश्चर्य वाटेल, मेन स्ट्रीम मीडिया ह्या गोष्टी दाखवत नाहीये की आमचे एक मित्र ढसाळ नावाचे, प्रशांत ढसाळ, त्यांनी RTI द्वारे पार्लमेंटला एक क्वेश्चन केला, हाऊसला, RTI द्वारे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला त्याचा मेमोरंडम कॉपी आम्हाला पाहिजे. आता बीजेपीची मूळ गव्हर्नमेंट, प्रत. मूळ प्रत पाहिजे. आता बीजेपीची गव्हर्नमेंट, आणि बीजेपीची गव्हर्नमेंट हमेशा काँग्रेसला अडचणीत आणते. बरोबर. काँग्रेस बीजेपी एकच आहे, ते काही वेगळे नाही. याचा एव्हिडन्स हा आहे की बीजेपीने काँग्रेसला वाचवत म्हणले की त्याची आता कॉपी आमच्याकडून गाळ झालेली. अरे बाप. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी राजीनामा दिला, त्याची मूळ प्रत आता गायब आहे असं हाऊस म्हणते. म्हणजे बाबासाहेबांनी ओबीसी साठी त्याग केला ही गोष्ट ओबीसीला जाणणे, समजून घेणे, स्पिरिट पैदा करणारी आहे. दुसरा मुद्दा, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लागू होण्यासाठी सुद्धा राजीनामा दिला. या कारणामागे एक कारण आहे, नेहरूचं इंटरनॅशनल पॉलिसी ही देशविरोधी आहे, हे सुद्धा त्यामध्ये कारण सांगितलेलं आहे. ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे यासाठी सुद्धा राजीनाम्याचं मूळ कारण आहे. आणि हे तर कारण आहे. सेकंड इलेक्शन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्रित घेण्याचा कॉमन मिनिमम कार्यक्रम घेऊन एकत्रित येऊन निवडणूक लढण्याचा अभियान चालवला. विरोधी पक्ष फेडरेशन आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे. मग हा सुद्धा एक अडचण निर्माण झालेली नेहरूला, त्यामुळे हा काटा काढणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1956ला काठमांडू मध्ये चौथ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फरन्स झाल्यानंतर सर्व बुद्धिस्ट राष्ट्राच्या प्रतिनिधींसोबत मीटिंग केली आणि त्या मीटिंग मध्ये हे वक्तव्य दिलं, केवळ 1.5-2 वर्ष जरी कालावधी लाभला तर मी हे तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की मी भारत बौद्धमय करूनच मरेन. म्हणजे हा एक जागतिक लेवलवरचा मोठा संदेश होता जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्रांना. आणि ही गोष्ट तिथल्या एका भिक्खूने आपल्या संस्मरणामध्ये नोंद केली आणि त्यामध्ये त्यांनी कॉमेंट्री केली की शायद ये आंबेडकर का आखरी वचन न सिद्ध हो और ये उनकी मौत की वजह ना बने. आणि तसंच झालं. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस काठमांडूला होते तर त्यांनी बुद्धाच्या 4ही प्रमुख स्थळांना भेट दिलेल्या आहे. जन्मस्थळाला भेट दिली आहे, सारनाथला भेट दिली आहे, कुशीनगरला भेट दिली आहे, बोधगयाला भेट दिली आहे. वाटेमध्ये त्यांना एक भिक्खू भेटले, त्या भिक्खूचं नाव आहे भिक्खू सुमेध. भिक्खू सुमेध यांनी त्यांच्या फ्युचरच्या योजनेबद्दल विचारणा केली. भिक्खू सुमेध यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की 57च्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या लोकसभेमध्ये निवडणूक लढवणार आहात.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले, मी उत्तर प्रदेशच्या जौनपूर लोकसभेवरून मी निवडणूक लढवणार आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये निवडणूक लढायचं ठरवलं होतं. हे कारण आपल्याला ही गोष्ट आपल्याला दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांनी ही पण भिक्षू सुमेध यांनी ही पण गोष्ट नमूद केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला म्हणाले 31 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जौनपूरला धर्मांतराची मोठी सभा उत्तर प्रदेश लेवलची सभा आयोजित करत होते, जे सारनाथ पासून जवळ आहे, वाराणसी पासून जवळ आहे. बरोबर. आणि त्याच ठिकाणून बाबासाहेब आंबेडकर 1957ची निवडणूक लढणार होते. कांशीरामजींना जे यश भेटलं उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवण्यामध्ये, चारदा सरकार बनवण्यामध्ये मान्यवर कांशीरामजींना जे यश भेटलं त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर भारताची जी जमीन अनुकूल केली होती त्याचा तो रिझल्ट होता. बरोबर. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फ्युचर प्लॅन हा नेहरूला आणि मनुवाद्यांना अडचणीच्या वाटत होत्या, म्हणून योजनापूर्वक त्यांची हत्या करण्यात आली. यामध्ये नेहरूचा डायरेक्ट हात आहे आणि त्यांचे सहयोगी वाजपेयी आणि कम्युनिस्ट ब्रॅह्मिन्स आहे, असं माझं त्या संशोधनामध्ये निष्कर्ष आहे. आणि अजूनपर्यंत राहुल गांधींनी माझ्यावर डिफेमेशनची केस करायला पाहिजे होती किंवा बीजेपी वाल्यांनी माझ्यावर केस करायला पाहिजे होती किंवा कम्युनिस्टांनी यावर आक्षेप घ्यायला पाहिजे होता, परंतु यापैकी कोणीही आक्षेप घेतलेला नाहीये. आणि हे पुस्तक भारतातल्या 14 भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे. बरोबर. तर माझं म्हणणं आज तंतोतंत खरं ठरलेलं आहे. बरोबर. डॉक्टर खरात सर, बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे तुम्ही ज्याला हत्या म्हणताय आणि पुराव्यानिशी तुम्ही ते मांडत देखील आहात, त्याचे पुरावे तुम्ही समोर आणलेले आहेत. हत्या झाल्यानंतर बाबासाहेबांचं जे पार्थिव आहे किंवा अंतिम संस्काराचा जो कार्यक्रम आहे तो मुंबईमध्येच करायचं का, म्हणजे कसं ठरवलं, हे कोणी ठरवलं, याच्यामागे काय कारण होतं की वेगळ्या ठिकाणी ते जाणार आणि तिथे काही अंतिम संस्काराचा कार्यक्रम होणार, असं काय होतं का? ज्या लिखित मेमोरेंडम डीआयजी सक्सेना आयोगाला लिहून दिलेल्या आहेत त्यामध्ये एका मेमोरेंडम मध्ये, खैरमोड्यांच्या मेमोरेंडम मध्ये मी असं वाचलेलं आहे जे ऑथेंटिक आहे. त्यांनी असं नमूद केलेलं आहे की सविताबाईंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूवर पडदा टाकण्यासाठी, हत्येवर पडदा टाकण्यासाठी तो सारनाथ या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा असं सांगून कार्यकर्त्यांना भ्रमित करण्याचा प्लॅन केला. मात्र दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः सोनलाल शास्त्री, शंकरानंद शास्त्री यांनी त्याला विरोध केला आणि महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये त्यांचं पार्थिव आणण्याची योजना केली. ते पार्थिव सुद्धा आणण्यासाठी सविताबाईंनी म्हटले माझ्याकडे पैसा नाहीये. मग समाजाकडून पै पै गोळा करून त्यांचं पार्थिव महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आणण्यात आलं. ते पार्थिव देहाला नेहरूंनी भेट दिलेली आहे. तत्कालीन काजरोळकर जो मुंबईमधून निवडून आलेला काँग्रेसचा नेता होता त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. म्हणजे तो आणि त्याने बाबासाहेबांच्याच विरोधात निवडून आलेला ते काजरोळ. बाबासाहेबांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जो काजरोळकर जो कॅन्डिडेट होता, शेड्यूल कास्टचाच होता आणि तो नेहरूंनी उभा केला होता, त्यांनी रडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव देहापुढे रडत असं म्हटला की मी तो नालायक आहे, मी तुमच्या विरोधात उभं राहायला नको पाहिजे होतं, परंतु नेहरूंनी माझ्यावर प्रेशर टाकला आणि मी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून मला 25,000 रुपये देण्यात आले होते. रडत त्यांनी याची कबुली त्या ठिकाणी दिली आणि ही साक्ष, याचा एव्हिडन्स म्हणून सोनलाल शास्त्रींनी त्यांच्या त्या आठवणीपर पुस्तकात नोंद केलेली आहे. बरोबर. हा एव्हिडन्स आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये देह का येऊ द्यायचा नव्हता, पार्थिव देह का येऊ द्यायचा नव्हता, काय कॉन्स्पिरसी होती. आणि एवढंच नाही, वामनराव गोडबोले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते आणि ज्यांनी दीक्षा समारंभ आयोजित केला नागपूरमध्ये, त्यांनी सुद्धा आपलं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्रामध्ये माई साहेबांची घटना नमूद केलेली आहे. ज्यावेळेस त्यांचा अग्निदाह करण्यात आला 6 डिसेंबरला आणि नेक्स्ट डे त्यांच्या अस्थी गोळा करण्याचा कार्यक्रम होता आणि माईसाहेब राजघरात नव्हता तर त्यांच्या माहेरी, हिंदू कॉलनीमध्येच पण त्यांच्या माहेरी होत्या. तर त्यांना आणायला मी स्वतः आणि दादासाहेब गायकवाड आणि सोनलाल शास्त्री आम्ही गेलो होतो. तर त्या अद्वा तद्वा बोलत म्हणल्या, आरडाओरडा करत म्हणल्या
की मी तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव अस्थींना हात लावू देणार नाही जोपर्यंत तुम्ही सर्व पक्ष संघटनांचा अध्यक्ष मला घोषित करत नाही, लिहून देत नाही, तोपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना हात लावू देणार नाही. याचा काय अर्थ आहे? वामनराव गोडबोलेंनी म्हटले आम्हाला आश्चर्य वाटलं आणि सोनलाल शास्त्री म्हटले, विरोध करत म्हटले कि तुमने हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मार डाला, खा डाला, अब उनकी हस्तियों को तक हडपना चाहती हो. तर त्यानंतर तो गुस्सा थंड झाला. गुस्सा केल्यानंतर माईंचा आवाज थंड झाला. अशी आठवण वामनराव गोडबोलेंच्या त्या आठवणी पर पुस्तकामध्ये आहे, त्यांच्या चरित्रामध्ये आहे. तर असा व्यवहार काय माई साहेबांचा, एवढा संदिग्ध व्यवहार काय? आणि जो ठराव पास केले त्यामध्ये माईंचं नाव नाहीये. माई त्या नगरच्या मीटिंगमध्ये का उपस्थित नव्हत्या? इवन 26 अलीपूर रोडच्या, म्हणजे मला दुःखाने सांगावं लागतंय की 26 अलीपूर रोड मध्ये जिथं बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्या 26 अलीपूर रोडच्या जागेवर संपत्तीवरती माईसाहेब आणि भैयासाहेबांचं भांडण झालं. परंतु कोणीही बाबासाहेब आंबेडकरांचं जी लायब्ररी होती, त्यांचं लिखित साहित्य होतं, त्यासाठी कोणीही दावा केला नाही. त्यांच्या भौतिक संपत्तीवर मात्र दावा केला. मात्र त्यांची जी वैचारिक संपत्ती होती, त्यांची लायब्ररी होती आणि त्यांचे लिखित असंख्य ग्रंथ होते, त्यावर मात्र कोणी दावा केला नाही. आणि ते ग्रंथ प्रकाशित व्हायला 1980च्या दशकानंतर प्रकाशित व्हायला सुरुवात झाली हळूहळू. तेही एकत्रित झाली नाही, अजूनही ते साहित्य डंप आहे. तर खूप गंभीर अशी माहिती डॉक्टर विलास खरात यांनी दिलेली आहे. खरात सर, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे पुस्तक जर आपल्या प्रेक्षकांना वाचायला जर पाहिजे असेल तर ते कुठे मिळेल आणि काय संपर्क नंबर देऊ शकाल? तर म्हणजे आत्ताच, अगदी आत्ता असं नाही, तुम्ही मला नंतर जरी दिलात तरी या मी व्हिडिओच्या मी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी तो मी तुम्हाला जो नंबर, हा मी बोला. मी तो नंबर तुम्हाला उपलब्ध करून देऊ इच्छितो. हं. जसं त्यांच्या वैचारिक साठी कोणी वारस सापडलं, मला एक दुःखाने म्हणावं असं वाटतं. तर त्याला पुष्टी देण्यासाठी मी सोनलाल शास्त्री यांनी वामनराव गोडबोले यांना 1/5/1990 ला एक पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी खूप महत्वपूर्ण गंभीर आरोप लावलेला आहे. आणि तो आरोप मी त्यांच्या शब्दामध्ये सांगू इच्छितो. वामनराव गोडबोले यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, बाबा साहेब को भारत सरकार द्वारा प्राप्त होने वाला भारत रत्न का अलंकरण न तो उनकी पत्नी को मिले और न ही उनके पोते को, म्हणजे प्रकाश आंबेडकर, यह दोनों उसके पात्र नहीं है. आणि त्यांनी त्याच्या पुढे कुठे ठेवलं पाहिजे, तर जिथं बाबासाहेबांची वस्तू ठेवण्याची त्यांची योजना होती त्याला शांतिवन म्हणतात. यह अलंकरण शांतिवन के इजायब घर में इसको रखा जाए. बाबा साहब की अन्य वस्तुएं रखी जा रही है, वही उचित स्थान है. यहाँ पर जनता उस अलंकरण को भी देख सकती है. म्हणजे त्यांनी डायरेक्ट आरोप लावलेला 1990 ला बरोबर. माई साहेबांच्या हयातीत लावलेला आहे, प्रकाश आंबेडकरांच्या हयातीत लावलेला आहे. हे दोघंही ते पुरस्कार घेण्याचे लायक नाहीये. आणि आज मी दर्शकांना सांगू इच्छितो की तो भारतरत्न पुरस्कार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलेला होता, तो भारतरत्न पुरस्कार गायब आहे. भयंकर गोष्ट आहे. जो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी एवढा जीव देतो, त्या समाजाला सुद्धा माहिती नाहीये की तो भारतरत्न पुरस्कार गायब आहे. तो कोणी गायब केला, तो कोणाकडे आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. नक्कीच आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीचा प्रयत्न मुंबई आउटलुकच्या माध्यमातून करू. एक वेगळा कार्यक्रम, एक वेगळी शोध मोहीम जी आहे ती आम्ही बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा भारतरत्न पुरस्कार कुठे आहे तो शोधण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर खरात सर, जी तुम्ही आम्हाला गंभीर माहिती दिली, पुराव्यानिशी ह्या सगळ्या गोष्टी समाजासमोर आणण्याचं तुम्ही जे काम केलं त्याबद्दल खरंच तुमचा आभार व्यक्त करतो. माझ्याकडून, आमच्या मुंबई आउटलुकच्या टीमकडून आणि प्रेक्षकांकडून. आणि अशीच माहिती जी आहे, नवनवीन माहिती
मिळवण्यासाठी आम्ही तुमच्याशी संपर्क करू. अ, आशा आहे की तुम्ही आम्हाला असाच वेळ देत राहाल. आणि ह्या पुस्तकाच्या संदर्भात जे मी म्हणत होतो, हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला कुठे मिळेल, त्याचा संपर्क नंबर काय असेल, ही माहिती तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही ती देऊ. आणि त्यांना संपर्क करून तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की हे पुस्तक डिटेलमध्ये वाचावं, कारण अर्थातच या एका तासाच्या चर्चेमध्ये हे 3 खंड कव्हर करणं, त्यातले पुरावे समोर आणणं, हे डॉक्टर खरातांना देखील अशक्य आहे, आमच्यासाठी देखील ते अशक्य आहे. त्यामुळे जर कोणाला ही पुस्तकं वाचायची असतील, हे 3ही खंड वाचायचे असतील आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या हत्येच्या संदर्भातली सविस्तर माहिती जर घ्यायची असेल, तर ही पुस्तकं तुम्हाला कुठे मिळतील याचा आम्ही संपर्क क्रमांक देऊ. तुर्तास आम्ही इथेच थांबतोय. पुस्तकवाला या नवीन सिरीजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये डॉक्टर खरात सर तुम्ही आलात. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण ही चर्चा इथे थांबूया. धन्यवाद.